आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन। युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सहकार्याने होणारा हा मेळावा आज सकाळी 10 वाजल्यापासून चरई परिसरातील मावळी मंडळ शाळा टेलिफोन एक्सचेंज जवळ मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या रोजगार मेळाव्याचं आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच कास्टेक आयटी अँड प्लेसमेंट इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे हा रोजगार मेळावा फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातील युवक-युवतींसाठी आयोजित करण्यात आला होता। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरली आहे। उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला। असा विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचे विशेष आभार मानले। या कार्यक्रमाविषयी आमदार संजय केळकर यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली। यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासोबत आमदार माधवी नाईक, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक विकास पाटील, सीताराम राणे, नगरसेविका उषा वाघ, नम्रता कोळी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, शेखर पाटील, सचिन केदारी तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभाग आणि आमच्या सगळ्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे। हा 6वा रोजगार मेळावा आहे आणि आमचा अनुभव खूप चांगला आहे। आधीच्या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक आस्थापना या ठिकाणी येऊन वॉक इन इंटरव्ह्यू घेतला त्यांनी आणि अनेक तरुणांना याच्यामध्ये संधी मिळाली। आज देखील जवळजवळ 400-500 विद्यार्थी तरुण जे 10वी पासून ते डबल ग्रॅज्युएटपर्यंतचे आहेत, मुलं मुली, ते या ठिकाणी येणार आहेत। अनेक जणांनी नोंदणी पण केलेली आहे। 3 वाजेपर्यंत मला वाटते 400-500 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील। या 30 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मला निश्चित खात्री आहे की तात्काळ वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये देखील अनेक जणांना संधी मिळेल। खरं म्हणजे शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम असतात, परंतु रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकदम अनेक जणांना देखील नोकरी मिळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे अशा प्रकारचे मेळावे, रोजगार मेळावे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही आयोजित करणार आहोत।